नेक्स्ट कन्सेप्ट आपल्याला बघायचा आहे ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. ऑप्टिकल ऍक्टिव्हिटीचा अर्थ काय? आताच आपण बघितलं प्लेन पोलराइज लाईट. ती जी प्रॉपर्टी आहे ती जी प्लेन पोलराइज लाईट आहे, त्या प्लेन पोलराइज लाईटला समजा एका डेफिनाइट सोल्युशन मधनं पास केली, एका डेफिनाइट लिक्विड मधनं पास केली, तर ती लाईट काय करते, तिची डायरेक्शन चेंज करते. आणि अशा प्रॉपर्टीला काय म्हणलेलं आहे? ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. द प्रॉपर्टी ऑफ सर्टन ऑर्गॅनिक सबस्टन्स बाय विच इट रोटेट प्लेन पोलराइज लाईट इनटू लेफ्ट ऑर राईट. जी काय आता आपल्याला प्लेन पोलराइज लाईट भेटली होती, समजा ही लाईट आहे बघा, कुठल्या डायरेक्शनला? व्हर्टिकल डायरेक्शनला आहे, स्ट्रेट आहे ती, बरोबर, व्हर्टिकल डायरेक्शनला आहे. जर तिला मी एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मधनं पास केली, कुठला ऑर्गॅनिक कंपाऊंड घेतलाय? ग्लुकोज. आणि हा एक्झाम्पल कुठला घेतलाय? ग्लुकोज. इट मस्ट बी ऑप्टिकली ऍक्टिव्ह. ऑप्टिकल ऍक्टिव्हचा अर्थ काय? त्याच्यामध्ये काय असलं पाहिजे? कायरल कार्बन. मग अशी प्लेन पोलराइज लाईट जर मी एखाद्या ऑप्टिकली ऍक्टिव्ह सबस्टन्स मधनं पास केली, तर तो काय करतो? लाईटला रोटेट करतो. मे बी लेफ्ट साईडला रोटेट करेल, मे बी राईट साईडला रोटेट करेल. आणि ही फिनॉमिना आहे लाईटला रोटेट करायची लेफ्टला किंवा राईटला, त्या प्रोसेसला काय म्हणायचं आहे? ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. असा कंपाऊंड जो काय करणार आहे? प्लेन पोलराइज लाईटला काय करणार आहे? डायरेक्शन चेंज करणार आहे लेफ्ट साईडला किंवा राईट साईडला, तर त्या सबस्टन्सला आपण म्हणायचं आहे ऑप्टिकली ऍक्टिव्ह सबस्टन्स. आणि त्या प्रोसेसला म्हणायचं आहे ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. बघा, इथं लाईट घेतली आपण, प्लेन पोलराइज लाईट आहे, सेम डायरेक्शनला आहे, व्हर्टिकल दाखवलेली आहे, त्याला पास केलेला आहे आपण ऑप्टिकली ऍक्टिव्ह सबस्टन्स, कुठला? ग्लुकोज. तर तो काय करेल? ह्या लाईटला आयदर राईट साईडला रोटेट करेल किंवा लेफ्ट साईडला. जर ग्लुकोज सोल्युशन प्लेन पोलराइज लाईटला राईट साईडला रोटेट करत असेल, तर त्याला आपण म्हणायचं आहे डेक्स्ट्रो रोटेटर. काय म्हणायचं आहे त्याला? डेक्स्ट्रो रोटेटरी. आणि ते डिनोट करतो डीनी किंवा प्लस. जर सोल्युशन प्लेन पोलराइज लाईटला लेफ्ट साईडला रोटेट करत असेल, तर त्याला आपण म्हणायचं आहे लिओ रोटेटरी. आणि लिओ रोटेटरी डिनोट करायचं एल किंवा मायनस. राईट साईडला रोटेट केलं सोल्युशन, देन डेक्स्ट्रो रोटेटरी. लेफ्ट साईडला रोटेट केलं तर काय म्हणू शकतो आपण? लिओ रोटेटरी. सो डिपेंडिंग अपॉन कुठल्या डायरेक्शनला रोटेट होणार आहे, त्या हिशोबाने सोल्युशन ठरवले जातात. डेक्स्ट्रो रोटेटेड सबस्टन्स अँड लिओ रोटेटरी सबस्टन्स. डिनोट करताना डी प्लस करतो किंवा लिओ असेल तर काय करतो? एल मायनस. नेक्स्ट कंपोनंट आहे रॅस्मिक मिक्सचर. सो रॅस्मिक मिक्सचर म्हणजे काय? दोघांचं मिक्सचर. कुठल्या दोघांचं मिक्सचर? डेक्स्ट्रो रोटेटरी सबस्टन्स अँड लिओ रोटेटरी सबस्टन्स. आणि हे सबस्टन्स मिक्सचर कसं असेल? इक्विमोलार, मीन्स 50-50% मध्ये. 50% आपण डेक्स्ट्रो रोटेटरी घेतलं, 50% लिओ रोटेटरी घेतलं, तर जे काही सोल्युशन भेटणार आहे त्या सोल्युशन मधनं जर आपण लाईट पास केली, तर ती लाईट पास होणार आहे, पण डायरेक्शन चेंज करणार नाही. लेफ्टलाही जाणार नाही आणि राईटलाही जाणार नाही. का? कारण की ह्याच्यामध्ये इक्विमोलार आहे, डेक्स्ट्रो सुद्धा आणि लिओ सुद्धा. म्हणजे सेम क्वांटिटीमध्ये ती लेफ्टला सुद्धा काय करेल? रोटेट करेल आणि राईटला सुद्धा काय करेल? रोटेट करेल. आणि रिझल्ट आपल्याला काय भेटेल? न्यूट्रल. म्हणजे जर आपण रॅस्मिक मिक्सचर मधनं जर लाईट पास केली, तर ती तिची डायरेक्शन चेंज करणार नाही. आणि तसं मिक्सचर असतं ऑप्टिकली इनऍक्टिव्ह. एमसीक्यूला क्वेश्चन विचारतात, डॅश मिक्सचर इज ऑप्टिकली इनऍक्टिव्ह. आपला आन्सर काय असणार आहे? रॅस्मिक मिक्सचर. आणि रॅस्मिक मिक्सचर डिनोट करतो आपण डीएल किंवा प्लस मायनस. डीएल म्हणजे त्याच्यामध्ये डेक्स्ट्रो रोटेटरी सुद्धा आहे आणि लिओ रोटेटरी सुद्धा आहे.